नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर. आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. तर आज गीता जयंती आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल पक्षातली एकादशी आहे. याच दिवशी ज्या वेळेला 5000 वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध चालू होतं कुरुक्षेत्रावर, त्यावेळेला अर्जुनाला मोह झाला होता. हे माझे भाऊ आहे, हे माझे काका आहे, हे माझे चुलते आहे, हे माझे गुरु आहे, यांच्याबरोबर हे माझे आते भाऊ आहे, हे माझे मामे भाऊ आहे, यांच्याबरोबर मी युद्ध कसं करू. भगवंतानं सांगितलं, अरे तू यांना कोणीही मारणारा नाही, यांचा मृत्यू मी अगोदरच लिहून ठेवलेला आहे. त्यामुळं तू मोह सोड आणि युद्धास तयार हो. आणि भगवंतानं उपदेश केला. 700 श्लोकाची गीता सांगितली. युद्धभूमीवर तयार झालेला हा एकमेव ग्रंथ आहे. आणि मग अर्जुनाचा मोह भंग झाला, मोह नाहीसा झाला आणि तो युद्धास तयार झाला. तसेच जो 450 वर्षाचा कलंक आपल्या हिंदू समाजावर होता, आणि याच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर जरी तारीख असली तरी आपल्या साधू संतांनी गीता जयंती ही तारीख निवडली होती. कारण हा हिंदू समाज मोहित झाला होता, आपला स्वाभिमान विसरला होता. आणि बाबरानं राम जन्मभूमीच्या जागी मस्जिद बांधली होती. आणि तो कलंक, ते बाबरी ढाचा पाडून आपल्या सर्व साधू संत हिंदू समाजानं तो कलंक नाहीसा केला. तो म्हणजे गीता जयंतीचा दिवस. जय श्रीराम. आज सर्वांनी गीता जयंतीचा पाठ केला पाहिजे.